कर्दळकाळ. क्राईम पेट्रोल न्यूज. काकाने सांगितल्याने तरुणाने दारू आणून दिली. काकाला दारू का आणून दिली असे म्हणून पुतण्याने तरुणाला बेदम मारहाण करून त्याचे डोके भिंतीवर आपटले. ज्याला दारू आणून दिली त्या काकानेही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यामुळे डोक्यात अंतर्गत रक्तस्राव होऊन त्यात तरुणाचा मृत्यू झाला. खडक पोलिसांनी काका पुतण्याला अटक केली. गोपाल आचार्य असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. अमीर शेख आणि दानिश शेख यांना अटक केली आहे. याबाबत रिक्षा चालक जयराम आचार्य यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना भवानी पेठेतील कासेवाडी येथे 3 एप्रिल रोजी रात्री 8:30 वाजता घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे रिक्षा चालक असून त्यांचा मुलगा गोपाल याने शेजारी राहणाऱ्या अमीर शेख याला दारू आणून दिली. हे समजल्यावर दानिश शेख याने तू माझ्या चाचाला दारू का आणून दिली असे म्हणून जाब विचारला. घराबाहेर घेऊन गेला. शेजारी राहणाऱ्यांच्या भिंतीवर जोरात डोके आपटले. हाताने तोंडावर चापटे मारले. दारू आणून दिलेल्या चाचा अमीर यानेही गोपालला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जयराम आचार्य यांनी मुलाला सोडून घरी आणले. गोपाल याने डोके दुखत असल्याचे सांगितले, परंतु गोपाल याला दारू पिण्याचे व्यसन असल्याने त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. पोलिसांकडे तक्रार केली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास गोपाल याला खूप उलट्या होत होत्या. हातपाय थरथरत होते. त्याला बोलता येत नव्हतं. त्यांनी तातडीने गोपाल याला ससून रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास गोपाल याचा मृत्यू झाला. तपासणीमध्ये गोपाल याच्या डोक्यास मारहाण झाल्यामुळे डोक्यात अंतर्गत रक्तस्राव होऊन त्याच्या तोंडातून रक्त बाहेर येऊन मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. खडक पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून काका पुतण्याला अटक केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव तपास करीत आहेत. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.